नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। डोसा खायचा आहे पण डाळ तांदूळ भिजत घालायलाच विसरलात, मग टेन्शन कशाला। डाळ तांदूळ भिजत न घालता आज आपण डोसा बनवणार आहोत, तेही तांदळाच्या पिठापासून। आणि हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात आणि एकदम मस्त कुरकुरीत असा हा तयार होतो। इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता की किती हा छान झालेला आहे। रेसिपी खूप सोपी आहे, आवडली तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं। याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ। जे आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ दळून आणतो ना, तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। त्यासोबत 2 टेबलस्पून बारीक रवा, 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे। जसं आपण डोशामध्ये चणा डाळ टाकतो ना, त्याचप्रमाणे 1 छोटा चमचा साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे। आणि चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि ज्या कपने आपण पीठ घेतलं होतं ना, त्याच कपने आपल्याला इथे 1 कप पाणी घालायचं आहे। सगळ्यात आधी 1 कप पाणी घालायचं, नंतर आपल्याला लागलं तर आपण नंतर पाणी घालू शकतो। हे मिक्सरला फिरवून घेऊयात। इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे पीठ आपलं घट्ट आहे। इथे मी अजून अर्धा कप पाणी घालत आहे। गरज वाटली तर तुम्ही नंतरही पाणी वाढवू शकता, त्यामुळे आधीच एकदम जास्तीचं पाणी घालू नका। हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात। इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आता आपण हे काढून घेऊयात। आणि एकदम परफेक्ट असं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी अजून 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। यासाठी आपल्याला 1.5 ते 2 कप इतकं पाणी लागू शकतं। पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। याच्यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे रवा भिजला गेला पाहिजे, यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून हे 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत। इथे आपलं हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण जर तुम्हाला जास्ती पातळ वाटत असेल ना, तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता आणि जर जास्ती घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता। हे पीठ आपण आंबवलेलं नाही, आपण इन्स्टंट डोसा बनवत आहोत, यासाठी आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत। इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे अशा पद्धतीचं आपलं डोशाचं मिश्रण तयार झालं पाहिजे। आता आपण याचे डोसे बनवायला घेऊयात। गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता। तव्याला तेल लावून छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि एखाद्या सुती कपड्याने आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि आता याच्यावरती आपल्याला पळीने आहे ना, जे डोशाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पळी आपल्याला गोल गोल फिरवत डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता। साईडला आहे ना, थोडंसं असं पीठ पळीला जर चिकटलं तर काही हरकत नाही, थोडंसं असं मिश्रण घालायचं आणि अगदी हलक्या हाताने ते पसरवून घ्यायचं। अजिबात तिथे जाड वगैरे काही होत नाही, छान असा डोसा आपला तयार होतो। डोसा वरच्या साईडनं थोडासा सुकला ना, की याच्यावरती आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे डोसा छान असा कुरकुरीत तयार होतो आपला। तेलाऐवजी तुम्ही ते बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे। खालची बाजू छान अशी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे, कारण की आपण हा एक साईडूनच भाजून घेणार आहोत। इथे आता तुम्ही बघू शकता की किती छान हा भाजला गेलेला आहे, मस्त असा याचा कलर आलेला आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्या कडा आहेत ना, त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित याला काढून घ्यायचं आहे। अगदी सहज हा निघाला जातो। इथे मी कास्ट आयर्नचा तवा वापरलेला आहे, तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता। एकदम मस्त असा डोसा आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही ते आवाजसुद्धा ऐकू शकता, किती मस्त हा तयार झालेला आहे। याची दुसरी बाजूसुद्धा तुम्ही इथे बघू शकता, किती छान तयार झालेली आहे। काढून घेऊयात आणि उरलेले पण आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत। मस्त असे तांदळाच्या पिठाचे आपले डोसे तयार झालेले आहेत, एकदम कुरकुरीत आणि टेस्टी। जर तुम्हाला कधी डोसे खायची इच्छा झाली ना, तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठापासून तुम्ही झटपट डोसे बनवू शकता। तुम्ही ते बघू शकता किती छान हे तयार झालेले आहेत। कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे आपण तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत।
इथे तुम्हाला मी हे तोडूनसुद्धा दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती हे छान झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि मस्त असे हे डोसे तयार होतात. नक्की करून पहा. हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागतात. डाळ तांदूळ भिजत घालायला विसरले असेल आणि तुम्हाला डोसे खायचे असतील ना, तेव्हा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.